कोणत्या प्रभागात तुम्ही उभे होते आणि किती मतांनी जिंकले, कोणाचा पराभव केला? मी मुकेश माणिकराव काळे, बेसापिपळा नगरपंचायतमध्ये प्रभाग 1ला भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो आणि प्रभाग 1ला टोटल जे मतं झाली होती ती 1474 मतं झालेली होती 3 बूथमध्ये। त्यापैकी जनतेच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एकट्याला 962 मतं आहे आणि सन्माननीय काँग्रेसचे उमेदवार ज्या मागील 15 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य होत्या आमच्या ताई माधवीताई राजूरकर यांचा मी 662 मताने आघाडीवर आहे, म्हणजे 662 मताने माझा विजय झाला। त्याकरता मी संपूर्ण जनतेचे, बेसापिपळा नगरपंचायतचे माझे मित्रबंधू, माझा परिवार सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्याचप्रमाणे पहिल्या 2 प्रभाग 1 आणि 2 दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे आणि नगराध्यक्षाच्या आमच्या उमेदवार कीर्ती धनराज बडोले या जवळपास 1300च्या लीडनी प्रभाग 2 मध्येच आघाडीवर आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नगरपंचायतमध्ये 17च्या 17 सीट आणि नगराध्यक्षाचा हा भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद। कामठी विधानसभेमधलं हे नगरपंचायत आहे, किती महत्त्वाचा रोल होता चंद्रशेखर बावनकुळे यांचा? हा अतिशय यात सगळ्यात महत्त्वाचा, जर माझ्याही विजयामध्ये सगळ्यात मोठे कोणी शिल्पकार असतील तर आमचे सन्माननीय नेते महसूल मंत्री, पालकमंत्री बावनकुळे साहेब आहेत। कारण त्यांनी या एरियाचा जो विकास केला तो शहरापेक्षाही जास्त झपाट्याने असा विकास झाला आणि त्याचंच हे फलित आहे की माझ्यासारख्या साधारण उमेदवाराला 662 मतांनी लोकांनी विजयी करून दिलं।